दरम्यान राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी राज्यभरातील 500 पदाधिकारी निमंत्रित आहेत। शिर्डी इथल्या पुष्पक हॉटेल या ठिकाणी शिबिराची व्यवस्था करण्यात आली आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज शिर्डीमध्ये अधिवेशन पार पडणार आहे। आजपासून 2 दिवस हे अधिवेशन होणार आहे आणि यासाठीची जय्यत तयारी सध्या आपण पाहतोय। शिबिराच्या सुरुवातीलाच पुष्पक हॉटेल या ठिकाणी ही पूर्णपणे व्यवस्था केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यशवंतराव चव्हाण यांचा मोठा फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यशवंतराव चव्हाण नगरी अशा पद्धतीनं या शिबिराच्या संपूर्ण परिसराला नाव देण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। हे समोरची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भव्य दिव्य स्टेज या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। या ठिकाणची रांगोळी आपण पाहूयात। अजित पवारांच्या एक चित्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। रांगोळीच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीनं हे चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनासाठी राज्यभरातील साधारणपणे 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत नगरचे। कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, कोण कोण मार्गदर्शन करणार आहे? सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी आज थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होऊन 10:10 पक्षाच्या वेळेनुसार झेंडावंदनाचा कार्यक्रम होऊन या ठिकाणी कार्यक्रम शिबिराला सुरुवात होणार आहे। कोणाकोणाला निमंत्रित केले? सर्व मंत्री आहेत या ठिकाणी, राज्यभरातले पदाधिकारी, सर्व राज्यभरातले पदाधिकारी असे निमंत्रित 500 लोकांचं या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आजच्या या शिबिराच्या निमित्तानं अजित पवार, सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ काय बोलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।